कथेचं नाव आहे सुमित्रा. तिरी सांजेची वेळ असून काळोख मात्र गच्च दाटून आला होता. वर आभाळाकडे बघत सुमित्राने पायाची गती वाढवली. आभाळ भरून आलं होतं आणि पाऊस केव्हा कोसळेल भरवसा नाही. ड्रेस भिजला तर सगळ्या अंगाला चिकटून बसेल, त्यात ओढणी नाहीये. अरे देवा, मान झटकून तिने पायाचा वेग वाढवला. लांबून शोभा काकीचा बंगला दिसला. तसं तिला हायसं वाटलं. काकीचा बंगला बैठा असला तरी त्याला एक सुरेख गोलाई होती. गरत्या बाईला असते तशी. एखादी गरती बाई साडीचा पसारा न आवरता मांडी घालून बसल्यावर जशी दिसेल तसा बंगला दिसे. गावापासून दूर आणि एकाकी सुनेत्रा त्याच्या आवारात खेळतच लहानाची मोठी झालेली. तिची आई तिथे स्वयंपाकाला येत असे. फाटकाशी यायला आणि पाऊस कोसळायला एकच गाठ झाली. फाटक उघडून दारात येईपर्यंत सुनेत्रा भिजलीच. घाईघाईने तिने बेल वाजवली आणि तिच्या लक्षात आलं की लाईट गेली आहे. मग बेलचा नाद सोडून तिने हाताने दारावर थापा मारायला सुरुवात केली. काकी, शोभा काकी. आतून काही प्रतिसाद आला नाही. कोणीच नाही की काय या घरात? पण असं कसं होईल? पाहुणे येणार, मदतीला ये असा त्यांचाच निरोप आला होता ना. काकी, शोभा काकी. सुनेत्राने पुन्हा हाक दिली. आजूबाजूच्या त्या नीरव शांततेत फक्त पावसाची रिपरिप चालू होती. दार कोणी उघडत नाहीये असं बघून बंगल्याच्या भोवतालचा पालापाचोळा पावसात तुडवत ती मागच्या दाराशी आली. चेहऱ्यावरच ओघळणारं पाणी टिपत तिने परत हाका मारायला सुरुवात केली. शोभा काकी. काहीच आवाज येईना. तशी ती वैतागली. परत पुढच्या दारात आली आणि काही चाहूल दिसली नाही म्हणून परत जायला निघाली. तेवढ्यात करकर करकर आवाज करत बाहेरचं फाटक वाजलं. ती वळून मागे बघतच होती. तोच इकडे दारही उघडलं. आलीस? ये ना. खोल आणि अंधाऱ्या विहिरीतून यावा तसा शोभा काकीचा आवाज आला. केव्हाची वाट पाहते तुझी ग. उशीर केलास खूप. मगापासून मी हाका मारते काकी, पण काही आवाजच येत नव्हता. मला वाटलं पावसामुळे कॅन्सल झालं असेल पाहुण्यांचं येणं. आणि लाईट्स केव्हा गेले? इन्व्हर्टर लागला नाही का? सुनेत्रा बोलत बोलत अजून चप्पल काढतेच आहे तोवर तिच्या मागे धाडदिशी दार आपटून बंद झालं. डोळ्यासमोर एकदम मिट्ट काळोख. ती क्षणभर तिथेच स्तब्ध झाली. शोभा काकींना झालंय तरी काय आज? एवढ्या काय भांबावल्या आहेत? कांद्या पोह्यांचा प्रोग्राम असल्यासारख्या सवयीने ती उजव्या हाताला असलेल्या स्वयंपाकघराकडे वळली. काकी, एवढी थंडी वाजते. दात कडकड वाजतायत नुसते. बघा ना, जरा गॅसवर हात शेकू. बोलता बोलता सुनेत्राने गॅसचं बटन चालू केलं. काकीचा काहीच आवाज आला नाही. तसं तिने मागे वळून पाहिलं. होतं कुठे तिथं कोण? जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत फक्त मिट्ट काळोख. वरच्या रूममध्ये गेल्या का? शोभा काकीचं असं काहीच न बोलता जाणं तिला जरा खटकलं. पण मग असेल त्यांना कामाचं टेन्शन असा सुज्ञ विचार करून ओले कपडे अंगावरच पिळून ती मेणबत्ती शोधायला लागली. समजा आले अचानक पाहुणे तर शोभा काकींची फजिती नको. आपण अंदाजाने सुरुवात तर करू स्वयंपाकाला. आधी कणिक मळून पोळ्या करू. मेणबत्तीचा नाद सोडून सुनेत्राने नेहमीच्या जागेवर असलेला पिठाचा डब्बा शोधून काढला. हळूहळू डोळे अंधाराला सरावले तसं तिने गॅस पेटवून पोळ्या करायला सुरुवात केली. शेवटची पोळी लाटून झाली आणि सुनेत्राच्या एकदम लक्षात आलं अजून लाईट आली नाहीये. आणि शोभा काकी ही अंगावरचे कपडे निम्मे ओले निम्मे वाळलेले. ती तशीच चाचपडत वर शोभा काकीच्या खोलीत निघाली. सगळ्या बंगल्यात अंधार भरून राहिला होता. सरावातलंच घर, पण आज किती अंगावर येत होतं. वरच्या मजल्यावर कोणीही नव्हतं. अचानक कुठे गायब झाल्या या? परत खाली येऊन ती पुढच्या दोन्ही खोल्यांमध्ये शोधून आली. कुठेच नाही आहेत या. मग मात्र ती खुर्चीवर बसून राहिली वाट बघत. किती वेळ गेला कोणास ठाऊक. पाऊस चालूच होता. समोरचा काळाकुट्ट अंधार जाईना. एरवीही इतका काळोख असतो. इतका क्षणभर सुनेत्राला वाटून गेलं नक्की लाईट्स गेलेत ना, की आपण आंधळे झालो. या विचारासरशी तिला धस्स झालं. छे, मगाशी गॅसच्या ज्वाला दिसल्या की. मग परत उठून हाताच्या अंदाजाने नेत्रा पुढे पुढे सरकत हॉलच्या डाव्या बाजूला असलेल्या
अरुंद खिडकीशी आली, पडदा बाजूला केला. देवा, जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत घनदाट काळो. कधी येणार हे लाईट्स? घरी जायचंय लवकर, आईला बरं नाहीये, घरचा स्वयंपाक करायचा आहे, शिवाय उद्या कॉलेजला जनरल सबमिशन आहे. कुठून आलो असं झालं तिला. आई पण ना सांगितलं असतं या काकींना एखादा दिवस नाही जमत तर काय झालं असतं. आता बसा, काकी लवकर नाही आल्या तर काय करायचं. पण त्या गेल्या कुठे? तशीच पुढे चाचपटत मग ती दारापर्यंत आली. दार मगाशीच लॉक झालं होतं. आता काय करू? शोभा काकी, ती जोरात ओरडली. त्या शांततेत तिलाच तिचा आवाज विचित्र चिरका वाटला. घरात कोणीही नव्हतं. मोबाईल शीट आत किचनमध्ये राहायला वाटतं. तिला एकदम आठवण आली. शी, किती मूर्ख आहे मी. मगाशीच का नाही सुचलं हे मला. पुन्हा एकदा चाचपटत ती किचनमध्ये आली आणि तिथेच थबकली. तिला आठवलं, आपण येताना काहीच घेऊन आलो नाही. आईच्या ओरडण्याकडे लक्ष न देता घाईने निघालो. ती बिचारी म्हणत होती, पर्स घेऊन जा, मोबाईल घेऊन जा. आईच्या आठवणी सरशी नेत्राचे डोळे भरून आले. ती येईल नक्की शोधायला. आई, फार रात्र करून येऊ नकोस ग, लवकर ये. नेत्राचे डोळे पाजरायला लागले. कितीतरी वेळ ती एकटीच रडत राहिली. किती वेळ गेला माहीत नाही. ती येऊन आता 3-4 तास झाले होते. आजूबाजूला वस्ती फारशी नाही. जाताना असाच अंधार असेल तर काय करायचं? ताप होता आईच्या अंगात. म्हणून आपण आलो आणि असे अडकून पडलो. पण येईल आई तरी. येईल धडपडत बिचारी. नाहीतर शोभा काकींना सांगेल फोन करून की नेत्राला रात्री एकटं दुकटं पाठवू नका. पण शोभा काकींचा पत्ता नाही. ती परत हॉलमध्ये आली. फोन, माय गॉड, लँडलाईन आहे की इथं? याच्यावरून कॉल करू. तिने रिसिव्हर हातात घेतला, मात्र फोन डेड होता. नेत्रा पटकन खाली बसली आणि अचानक एक विचार मनात आला. ती आली तेव्हा शोभा काकींनी दार उघडलं. त्यानंतर त्या तिला कुठेच दिसल्या नाहीत. दारही लगेच बंद झालं आणि मगाशी तिने ओढून बघितलं तर ते लॉक झालं होतं. मग त्या आत गेल्या की बाहेर, की आपल्याला आत ठेवून गेल्या? पण त्या गेल्या तरी कुठे? कुठल्या दिशेने गेल्या? नेत्रा स्मृतीला ताण देऊन आठवायचा प्रयत्न करायला लागली. आपण बोलत बोलत थेट किचनमध्ये आलो. मग एकदम दार बंद झालं. समोर काळोखात काहीच दिसलं नाही. त्यांचा आवाज पण नाही. अशा कशा गायब होतील एकदम? कुठे शोधू? काय करू? काय करू? बाल्कनी. देवा, आपण बाल्कनीतून उतरून जाऊ शकतो. नेत्रा चाचपटत वरच्या बाल्कनीत गेली. बाल्कनी फारशी उंच नव्हती आणि समोर जरी खूप अंधार होता तरी ही बाल्कनी बगीच्याच्या बाजूला होती. खाली उडी मारून उतरू, मग पुढे फटकापर्यंत असंच अंदाजाने जाऊ आणि एकदा रस्त्यावर पोचलो की मग बघू काय करायचं. तिने अंदाज घेऊन उडी मारली. थोडंफार खरचटलंय, पण आपण बाहेर पडलो याचा तिला आनंद झाला. आता पुढे चाचपटत फाटकापर्यंत, मग रस्ता. तिला वाटलं सुटलो. पाय आणि हाताच्या अंदाजाने पुढे चालताना तिच्या लक्षात आलं की हे जास्त अवघड झालंय. बंगल्यात वस्तू, फर्निचरच्या अंदाजाने आपण हात लावून चाचपटत पुढे जाऊ शकत होतो. इथे ते नाही. त्यामुळे कुठल्या दिशेला फाटक आहे हे कळायलाही मार्ग नाही. पावसाने सगळा चिखल झालाय आणि रात्री रस्ता सापडलाच नाही तर कुठे भटकायचं? लहानपणापासून येतोय आपण इथे. मागचं जंगल आणि बंगल्याचं एकाकीपण आपल्या लक्षात कसं नाही आलं? आजूबाजूला काळोखाचं साम्राज्य असताना कुठे भटकायचं? पावसात एखादा विषारी किडा, साप आला तर काय कळणार आपल्याला? त्यापेक्षा वर बंगल्यातच बरे होतो आपण. निदान सुरक्षित तरी होतो. परत आत जाण्यापूर्वी शेवटचा प्रयत्न म्हणून तिने जीवांच्या आकांताने किंचाळी फोडली. कुणी आहे का? मी सुनेत्रा. या बंगल्यात अडकून पडले मागचे कितीतरी तास. आहे का कुणी? काहीही प्रतिसाद आला नाही. जणू ती मानवी वस्तीत नव्हतीच. खरंच हा बंगला असा एकाकी आहे हे आपल्याला जाणवलं कसं नाही आतापर्यंत? पुन्हा धडपडत ती बाल्कनीतून वर आली. बंगल्यात एवढी रात्र कशी बशी काढून तिने सकाळी बागेतून उतरून घरी जायचं ठरवलं.
आत उतरून अंदाजाने सोप्यापाशी येऊन तिने धाडकन अंग टाकलं. मानसिक आणि शारीरिक थकव्याने तिचा डोळा लागला आणि किती वेळ गेला हे कोण जाणे. पोटातल्या भुकेने तिला जाग आली. डोळे उघडल्यावर क्षणभर आठवलं नाही आपण कुठे आहोत. समोरचा काळा अंधार आरपार डोळ्यात घुसला आणि भीतीची एक लाट सरसर तिच्या पायापर्यंत वरपर्यंत गेली. अजून आपण बंगल्यातच आहोत. भयाण आणि एकाकी अवस्थेत शोभा काकी आल्याच नाहीत. ती परत परत सगळं आठवायचा प्रयत्न करू लागली. अचानक तिला आठवलं की आपण जेव्हा बंगल्यापाशी किती वेळापूर्वी कोण जाणे आलो तेव्हा दार उघडण्याच्या आधी बाहेरचं फाटकही करकर करकर आवाज करत उघडलं होतं. मग कोणी आत आलं होतं की बाहेर गेलं होतं की शोभा काकीच बाहेर गेल्या. पण मग आपल्याशी कोण बोललं? तेच विचार करून तिचा मेंदू शिणून गेला. कशाशी काहीच सांगड लागत नव्हती आणि पोटात भुकेने आगीचा लोळ उठलाय याची जाणीव तिला झाली. सोप्यावरून ती उठली आणि चाचपटत किचनमध्ये आली. किचनच्या ओठ्यावर तिने अंदाजे हात फिरवून बघितला. पोळ्या होत्या. सुनेत्राला हायसं वाटलं. तिनेच करून ठेवल्या होत्या एका ताटात ती आली तेव्हा, आणि वर झाकण ठेवलंय गार झाल्यावर डब्यात ठेवू म्हणून. ती आनंदाने ताट उघडायला गेली आणि जोराचा भपकारा आला. तिने हाताने चाचपटून पाहिलं. ताटात फक्त बुरशीचा लगदा होता. ओ माय गॉड, हे काय? असं कसं होईल? एका दिवसात कशी बुरशी लागेल? इतका वेळ सरळ विचार करणाऱ्या सुनेत्राला आता मात्र काहीतरी अघटित घडत असल्याची जाणीव व्हायला लागली. हे काहीतरी अमानवीय आहे. मला इथे अडकून नक्की किती दिवस झालेत? शोभा काकी कुठे गायब झाल्या? आई ही कशी आली नाहीये शोधायला? नक्की मी आहे तरी कुठे? हे सगळं काय आहे? कसल्या तरी विचित्र जाणीवेने 2 पावलं मागं सरकून तिने जीवघेणी किंचाळी फोडली. आई, ए सुन्या, आता इथे किंचाळी ऐकू आली. चंदनवाडीच्या घनदाट जंगलातून 2 मित्र चालले होते. त्यातला एकानं दचकून म्हटलं. त्याबरोबर दुसऱ्या मुलाचा चालण्याचा वेग वाढला. जवळजवळ पळतच निघाला तो. अन्या, चल पटकन. आयला इतके दिवस आजी सांगत होती. मी कधी विश्वास ठेवला नाही. अन्या, पळ लवकर, ही जागा बाधित आहे. इथं दिवसाढवळ्या वेळी अवेळी एका मुलीच्या किंचाळ्या ऐकू येतात. आईच्या नावाने टाहो फोडत असते.